जगात ती कुठेही असली ना तर मी सिटी मारलं तर ती येणार. ते ब्राह्मण आहे, ते अंड वगैरे अजिबात काही खात नाही, पण माझ्यासाठी सगळं नॉनव्हेज करते. म्हणजे तिच्या मटन किंवा चिकन वगैरे खाण्यासाठी विनय आपटे, रीमा, भक्ती सगळ्या यायच्या. मी तिला माऊलीच हाक मारतो. फ्रस्ट्रेशन मध्ये, डिप्रेशन मध्ये ड्रिंक करणं, सगळ्या गोष्टीचा सगळा त्रास तिने भोगलेला आहे. खूप श्रीमंताची मुलगी, बडोद्याची, खूप श्रीमंत, त्यांचे राजवाडे वगैरे होते. आणि ती तिकडनं डायरेक्ट चाळीत आली स्टोव्हवर जेवण करायला. तिचे वडील येतील म्हणून त्यांना मारण्यासाठी, दम देण्यासाठी होता खाली पाटेकर. बर काय करूया, काय चल लग्न करूया. आणि जाऊन लग्न केलं. 500 रुपये. 3 वर्षानंतर पहिली साडी घेतली. मी ज्या चाळीत राहतो म्हणजे एक खोली सोडून वेश्या व्यवसाय चालायला चालूच आहे, तर त्याला सांगतो. नाही तर मी पूर्वी ना आमच्या इकडे त्या दरम्यान पैसे नसायचे, त्याच्यामुळे मी कंट्री दारू म्हणतात ना ती फुग्यातनं पोचवायचो. मला एक आणा मिळायचं. मी झोपायला गेलो ना की आई माझी पापी घ्यायची आणि तिला फक्त वास येऊ नये म्हणून मी ड्रिंक घेतो. सांगायला थोडीशी लाज वाटते मला, पण प्रशांत दामले पासून सगळे माझ्या हाताखाली तयार झालेले, सगळे. आणि याच्यातली कुठलीही गोष्ट खोटी नाही. म्हणजे तो पटवर्धन, पाटकर, वाडकर, सगळे खूप जण. म्हणजे पण त्यांना त्या सगळ्या गोष्टीची जाणीव नाहीये कोणाला. नमस्कार, मी वैभव कुलकर्णी. आपले नेहमीप्रमाणे आज आपण परत पॅकअप गप्पा मारतोय. शूटिंग पॅकअप झाल्यानंतर कलाकारांबरोबर, टीम बरोबर ज्या गप्पा असतात. आज आपल्यासोबत आहेत सतीश पुळेकर सर आणि चैतन्य सर देशपांडे. बाकीच्या टीमची पण एकदा ओळख करून देऊ, मग गप्पांना सुरुवात करू. सुचेता मेकअप आर्टिस्ट, जयंती आपले काय म्हणतात तुझं सुपरवायझिंग प्रोड्युसर. खरं सगळ्यांच्यावर खूप गप्पा मारायचे. आणि हा तो जो शूटिंग करतो तो स्वतः प्रतीक पाठक. असं सगळं स्वतःकडे खूप गप्पा माराय. आणि त्यातल्या त्यात जास्तीत सतीश सरांबरोबर. याचं कारण की लहानपणापासून त्यांना बघत बघत मोठा झालो. म्हणजे त्यांच्या सिरियल्स असतील, सिनेमे असतील खूप सारे. आणि त्यातल्या मला सर बरं का तुमचं करार नाटक आठवतं जास्ती करून, ज्याच्यामध्ये आता आपण अलीकडे सही रे सही मध्ये डबल रोल बघितला, एकाच वेळेला भर जातो. त्याच्याही आधी करारमध्ये मी बघितलं होतं सतीश सरांना. एकाच वेळेला 2 ठिकाणी सतीश सर दिसतात नाटकात आणि त्यांचा प्रेझेन्स स्टेजवरचा म्हणजे खूप प्रभावी. काय तुम्हाला आठवतं का? म्हणजे कधी कसं काय आठवतं? म्हणजे मी केलं म्हणजे मला आठवणारच आहे. म्हणजे त्या ऍक्च्युली डिरेक्टरने जे काय डिरेक्ट केलेलं होतं, म्हणजे खरं सांगायचं तर ते जरा जादू केल्यासारखं होतं. आणि ते दिग्दर्शन खूप सुंदर झालेलं होतं. म्हणजे आम्ही कलाकार 2 जण करायचो, मी आणि स्वाती चिटणीस आम्ही करत होतो ते. पण ते खूप ट्रिक होती. ते खांबाच्या मागनं कधी यायचं कधी जायचं आणि ते सगळ्या ज्या होत्या. आणि खूप दमायला व्हायचं, कारण 2-2.5 तास आम्ही 2घच जण बोलणार आहे त्या नाटकात. बरं, एक व्हिलन पण करायचा आणि एक सरळ साधा माणूस सुद्धा करायचा, असं ते सगळं होतं त्याच्यात. आणि खूप मजा यायची करताना. दमायला व्हायचं, खूप मजा यायची. म्हणजे माझ्या बायकोने ते 4 वेळा नाटक पाहिलं, पण तिने ओळखलं नाही मी कोण आहे, कुठचं आहे. ते झालेलं आहे असं. तिने मला विचारलं घरी, अरे तू कुठचा आहेस पण त्यातला. इतकं ते सुंदर होतं नाटक. आणि मला असं वाटतं की त्याच्यानंतर आणखीन एक बेदुणे 5.5 नावाचं काहीतरी एक नाटक आलेलं होतं. त्याच्यात मला विचारलं होतं त्याच डिरेक्टरने की तू कर. मी म्हटलं मी नाही करणार, कारण करार केल्यानंतर आता परत दुसरं काहीतरी करण्यात काय पॉईंट नव्हतं, मला असं वाटलं नाही. आणि ते खूप त्यावेळेचा बेस्ट ऍक्टर म्हणून सुद्धा मला बरेच मिळालेले होते प्राइजेस त्यावेळेचे. खरंच तो एक अनुभव होता. करार नाटक बघणं म्हणजे एक अनुभव होता, तुम्ही घेतलेला आहे. म्हणजे मला खूप भारी वाटतं. पाहिलेलं होतं की इंटरव्हलच्या आधीचा तो पॉईंट होता की मी असं शिडी आहे, स्टेप्स आहेत आणि मी तिकडे खांबाला टेकून सिगरेट ओढतोय आणि बेल वाजत असते. तर स्वाती चिटणीस सांगते मला की राजे तुम्ही जा आता.
विजयराजे तुम्ही जा, पळा, तो आला, तो येईल आता. आणि मग ती जाते आणि दरवाजा उघडते तर मीच असतो परत. हा ते सगळं, पण तो तिकडे उभा आहे सिगारेट आणि इथून मी येतो परत. हे जे काय होतं म्हणजे मी पाहिलं होतं, पहिल्या रांगेतला एक माणूस खाली पडला ते बघितल्यानंतर. अमेझिंग एक्सपिरियन्स. हो नाही, खूप छान होतं. म्हणजे करार नाटक म्हणजे मी आयुष्यात केलेली जी नाटकं होती, एखाद दुसरं पडलं असेल, पण अदरवाईज पुरुष काय किंवा सख्खे शेजारी काय, कोणीतरी आहे तिथे काय, म्हणजे बरीच नाटकं केली आणि ती कम्पॅरेटिव्हली चांगली होती, चांगली चालली. म्हणजे मी डिरेक्ट पण केली, जवळजवळ 15-20 नाटकं डिरेक्ट केली प्रोफेशनली. चालले ती आता, पण पाहिजे तसं यश नाही मिळालं. आणि सर पूर्वीच्या मालिका साप्ताहिक सिरियल ज्या असायच्या त्या पण किती भारी असायचे. त्यातले मला एक आठवते, आणि तुम्हाला माहिती आहे का नाही मला माहित नाही, R.D. बर्मननी मराठीमध्ये संगीत दिले. ते एका मालिकेचं शीर्षक गीत होतं, शोधू कुठे किनारा. हो, शोधू कुठे. सतीश सर आणि भक्ती बर्वे. हा, अप्रतिम मालिका होती खूपच. म्हणजे मला असं मी बघत राहील सर काय अभिनय करत. साल मला वाटतं नाही म्हणजे आता जरा सांगणं कठीण आहे, कारण 90 मध्ये वगैरे असेल, 89-90 असं असेल काहीतरी. हो 80-90 त्याच दरम्यान. कारण ब्लॅक अँड व्हाईट टीव्हीवर बघितलं मला एवढं आठवतं. हो आणि ते खूपच ग्रेट होतं. अजून एक वपू काळेंच्या कथेवर एक होती का? नाही, वपू काळेंच्या कथेवर आता सध्या मध्ये एक सिनेमा आला होता माझा, पार्टनर नावाचा. त्याच्यात मी काम केलं, रोल केला. पण त्यावेळेच सर्वात माझ्या आयुष्यातली पहिली सिरियल होती ती म्हणजे लाईफ मेंबर्स नावाची होती, जे मी प्राध्यापक गोंधळेकर त्याच्यात केलेलं होतं. म्हणजे बावट प्राध्यापक. त्याच्यात निळूभाऊ होते, नंतर रीमा होती आणि बरेच जण होते त्याच्यात. त्याच्यानंतर केली ती चिरंजीव नावाची केली. चिरंजीव तर फारच गाजली, अतिच गाजली. म्हणजे काय म्हणतात त्याला, की मला वाटलं नव्हतं त्याच्यापेक्षा गाजली ती खूपच. आणि त्याच्यात एक टिपिकल टपोरी मुलगा केला होता मी. म्हणजे हो, म्हणजे एकसारखं तो असे करण्याची स्टाईल असते ना, केस असे करण्याची आणि च्युइंगम खाण्याचे, ते केलेलं होतं. आणि त्याच्यानंतर माझ्याकडे काही आई वडील आले होते की अहो प्लीज तुम्ही च्युइंगम खाऊ नका. आमची मुलं मागतात आणि खातात आणि तुमचा डायलॉग बोलतात की मी जॉब करणार नाही, मी बिझनेस करणार म्हणून. काय म्हणे, मी म्हटलं हे काय मी मुद्दाम नाही केलं. तू बघितलं होतंस कधी? जॉब करून बिझनेस. ते त्यावेळेचं खूप छान होतं. आणि ते दूरदर्शनच्या त्या मालिका होत्या, पण एक ते सगळं संपलं, ती गंमत गेली. तो एक सुवर्ण काळ होता. तो सुवर्ण काळ. आता नवीन काळ, आता हा सांगेल चैतन्यकडे जरा. हा याचं एक रविवार डायरीज नावाचं नाटक सुरू आहे, याने स्वतः लिहिलंय, डिरेक्ट केलंय. खूप सुंदर नाटक आहे, मी बघितलंय. तर आता सर म्हणाले तो एक सुवर्ण काळ. तुला काय वाटतं की अरे आपण मिस केलं असं वाटतं का? नाही, आता आमचा काळ पण सुवर्ण काळाचा. आमचा काळ आहे. नाही असं नाही, खरं तर म्हणजे त्यांचाच काळ अजून संपवता आलेला नाही. आमचा काळ काय वेगळा असणार आहे, अजून त्यांना खूप काम करायचं. आम्ही पण वेगळी मज्जा करतो. आम्ही आता वेगळं थिएटर शोधतोय, आमच्या भाषा शोधतोय आम्ही थिएटरच्या. म्हणजे तर हा थिएटर करतो हे खूप छान आहे. सर्वात महत्त्वाचं थिएटर करणं खूप गरजेचं आहे. बऱ्याच जणांना कळत नाही की आपण थिएटर करावं का नाही करावं, आणि ते डायरेक्ट सिरियल किंवा सिनेमात वगैरे जातात आणि नाही नको ते असं होतं. कारण थिएटर करणं, तुम्ही स्टेजवर कसं चालणार, कसं उभे राहता, कसं बोलता, काय करताय, खूप महत्वाचं आहे. आणि ते नाही, बरेचसे कलाकारांना माहिती नसतं. आताचे म्हणजे स्पेशली सिरियल मधली जी मुलं आहेत ती शिकण्याची वृत्ती नसते, आणि आत्ताच्या सिरियल मध्ये शिकवण्याची वृत्ती नसते. कारण तो 1.5-2 एपिसोड काढायचा असतो एका दिवसात. त्याच्यामुळे बरोबर करेक्ट आहे, चला आता तुम्ही बोला, असं चालतं फारच ते. आणि ते खूप कंटाळवाणं आहे. त्यावेळेला म्हणजे दूरदर्शनचं होतं त्यावेळेला एक 2-2.5 दिवस घ्यायचे एका एपिसोड. ते खूप सुंदर होतं, छान होतं. पण आता ते अरे काय, पण आता त्या प्रवाहाबरोबर जाणं गरजेचं आहे. कारण आजकाल काय कोणाला शिकाय विकायचं नाही, आजकाल फेमस व्हायचं सगळं. हो, हे खरंय.
अभिनेता होईल कधीतरी आयुष्यात, आधी फेमस होऊन घेऊ, मग अभिनय येत असतो नंतर. नाही खरंच आहे. आणि मला गंमत वाटतं, म्हणजे शिकायची वृत्ती नाहीच आहे बऱ्याच जणांकडे. म्हणजे असं वाटतं की बरं आपण जर समजा कुठे सिरियलच्या इकडे कुठे सांगायला गेलो की बाबा अरे हे जर असं अशा पद्धतीचं काय, तर तो हो हो असं म्हणतो आणि नंतर पक्का वय आहे लक्ष नकोच ते. तुम्ही ग्रेट, तुम्ही अमिताभ बच्चन. सर मग आता आपलं बरेच दिवस चर्चा चालली, पण आज पहिल्यांदा आपल्याला योगाला एकत्र असं काम करण्याला कसं वाटत? प्रामाणिकपणे सांगा. नाही खूप सुंदर, खरंच सांगतो. म्हणजे सुरुवातीला मी आल्यानंतर मला कळलं हा नाही चुकण्याचं काय तसा प्रश्न नाही आहे. ऍक्च्युली खूप छान आहे, म्हणजे पद्धत चांगली आहे. आणि एक तर सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे युनिट खूप चांगलं आहे. ते खूप मोठं नाही आहे, खूप छान आहे, शॉर्ट अँड स्वीट आहे, ते खूप खूप सुंदर आहे. आणि मला खूप आवडले खरंच, म्हणजे मनापासून आवडलं. खूप ठिकाणी मी कामं केली पण त्याला काही अर्थ नसतो. काही वेळेला असं होतं यार कधी काम संपतं असं होतं. तसं इथे नाही वाटत आहे किंवा तसं नाही, तसं खूप छान आहे ते. आणि सर्वात महत्वाची गोष्ट अशी की तुम्ही ना तुम्हाला हवं ते काढून घेता. हा आणि ते गोड बोलून असतं ते खूप छान असतं. नाही ते चांगलं आहे. नाही तर अरे यार काय करतोस तू, कुठे बघतोस तू, इकडे बघ ना जरा, असं असं हा टोन नसतो, खूप छान असतो. आणि ते मला जास्त भावलं किंवा आवडलं किंवा अरे यार नाही करेक्ट आहे हे, या पद्धतीने नाही माझं चुकलं, ओके मी फाईन परत करतो. असं 8-10 वेळा मी करायला तयार आहे, नाही अशाला भाग नाही. पण ते त्यांच्या स्वभावामुळे आणि ते बरोबर काढून घेतात त्यांना जे हवंय ते. हळूच एखादंच काहीतरी सांगतात कानात, ते जरा तिकडे बघतात जरा असं करा, आपल्याला पुढचं मागचं सगळं लक्षात घ्या. नाही अर्थ असा असतो की चुकलंय हे परत कर, फक्त वेगळी किंवा ऍडिशन कर, हे बरं करतोय अजून चांगलं होईल असं असं. पण ती पद्धत खूप छान आहे. कॅमेरामन चांगले आहेत, सगळे बाकी टेक्निशियन सगळेच चांगले गोड आहेत सगळे. आणि खूप छान, म्हणजे मला खूप कौतुक करावं असं वाटतं. आणि ते कौतुक करतच राहीन असं मला वाटतं. परत बोलवा परत तुम्ही आमच्यावर अनेकदा करा. तुम्ही असं एकमेकांना म्हणून तरी शकता, मी तर मला द्या. खूप चांगला ऍक्टर आहे, चांगला आहे. त्या माणसाला या माणसाला खूप चांगली समज आहे, खरंच सांगतो. म्हणजे मला असं वाटलं की म्हणजे सकाळपासून मी पाहतोय त्याला चांगली समज आहे, त्याला चांगली जाण आहे. आणि सर्वात त्याचं नरड खूप छान आहे. तू काय आवाजासाठी काय वेगळं केलंस का? नाही जन्मता म्हणजे आवाज तुझा फुटला वगैरे असं काही नाही, जन्मतच असं रडताना छानच आवाज आहे. आणि मला असं सकाळपासून असं वाटत होतं कधीतरी तुला सांगावं की अरे जाऊन म्हणजे ते हे तर अभिनय तर करच, म्हणजे अभिनय तर करायलाच पाहिजे किंवा पण थोडं ना डबिंग कडे पण जरा व्हॉइसिंग करतो सर, करतात. अरे वा. आणि सर तुमच्याही आवाजाचं एक हे म्हणजे खूप युनिक आहे, म्हणजे कुणीही आवाज तुमचा ओळखतो. मला नाही बघितलं. परवा मी ते आपण केलं होतं ना एक व्हिडिओ, तो कुणाला तरी दाखवतो हे सतीश पळकर ना, लगेच आवाज म्हणजे तुम्ही नाही दिसला तरी तुमचा आवाज आयडेंटिटी आहे, दाणेदार असा आवाज. बरं ते जे माझ्याबद्दल चांगलं बोललंय ते एक छोटीशी मला क्लिप वेगळी काढून टाकतो. सतीश पुळेकर म्हणतात मी येतो सांग तिकडे बोलायचं सगळे कुठे तुम्हाला घेऊन मी त्याची एनर्जी बघा, आम्ही येतो ना, ते माझ्या वयाचे होऊन जातात. आता जरा जाईल तिकडे कॅमेरा फिरव. तुझ्याकडे आता घरी दुसऱ्यांदा आपण शूटिंग आणि सतीशजी आले घरी, तर तुला कसं वाटलं? तेच तू पहिल्यांदा जेव्हा मला फोन केलास ना की असं हवाय, मी काहीच विचार केला नाही. हो लगेच ये ना, उद्या तर उद्या, हा चालेल. मी नंतर खूप वेळानंतर विचारलं कोण आहेत ऍक्टर ऍक्ट्रेस. मला वाटलं की असंच तुझी ऍड आपली लोकल काहीतरी असेल, त्यामुळं
पण तू जेव्हा सतीश पुणेकर म्हटल्यानंतर मी म्हटलं बाप रे, हाच शब्द मी म्हटलं होतं. म्हटलं आता एवढं मोठी सेलिब्रिटी घरी येणार आहे तर ह्याच्यापेक्षा अजून काय हवं असतं आपल्याला. तर खूप छान वाटलं त्यांच्याबरोबर आणि त्यांची एनर्जी बघून. म्हणजे मी दुपारी जेवल्यानंतर मला असं वाटलं की हा जरा आता पडूयात, पण नंतर मी जेव्हा बाहेर आले तेव्हा ते त्याच म्हणजे एनर्जीनी ते सगळं करत होते ऍक्टिंग. मला असं त्याला बघून असं लाज वाटली, अरे काय आपण म्हणजे तू बसायला तरी निदान काय होत होतं. तर मला खूप छान वाटलं. आणि चैतन्याची पण ऍक्टिंग बघून ना मला एकदम परफेक्ट वाटली ऍक्टिंग. म्हणजे दरवेळेला तो जे तेच करायचं होतं 3-4दा तुझी, पण त्याच एनर्जीने त्याच फ्रेशली करत होतास तू. मस्त ऍक्टिंग आणि आवाज खरंच खूप छान आहे तुझं. पहिल्यांदाच तेव्हा ऐकला ना, जेव्हा असं बोलताना एवढं कळत नाही, पण जेव्हा तू कॅमेरा समोर बोलतोस ना तेव्हा तो खूप मस्त वाटत होता. आवाज असा भारदस्त वाटत होता. आणि सरांची ऍक्टिंग, त्याची पण एक वेगळं एक छोटा एडिट 30 सेकंदाचे रील मला. आणि मेन म्हणजे वैभवच्या डायरेक्शनची, तो सर म्हणाले तसं, सतीश सर म्हणाले तसं की तो परफेक्टच करून घेतो सगळ्यांच्याकडून, पण एकदम पोलाइटली. म्हणजे असं वाटणार नाही लोकांना की हा त्यांनी आपल्याला काहीतरी सूचना केलेली आहे आणि आपण त्याच्या सूचनेनुसार करतो, असं वाटत नाही. सगळ्यांना वाटतं ही माझीच आहे, इतकं तो सगळ्यांना असं आपलंसं करून घेतो, एक फॅमिली बनवून घेतो. पण सगळी कामं तर करूनच घेतो असं आहे. पण हेच डायरेक्टरचं मेन असतं की त्यांनी सगळ्या म्हणजे त्या युनिटला ती आपली फिल्म वाटायला पाहिजे, असं म्हणजे असं वाटायला लागलं पाहिजे. हे करणं हे महत्वाची गोष्ट आहे, डायरेक्टरची गोष्ट आहे ही. आणि मला त्याचं डायरेक्शन प्रचंड आवडतं. आतापर्यंतच्या सगळ्या त्यांनी केलेल्या म्हणजे डिरेक्ट केलेल्या सगळ्या फिल्म्स एक नंबर आहेत, खूप छान आहे. ही पण नक्कीच छान होणार आहे. लिखाण पण खूप छान आहे त्याचं. आणि सर्वात महत्वाची गोष्ट काय म्हणजे या माणसांनी आता ते सकाळपासून हळूच सांगून ज्या काही तेच ग्रेट आहे. नाहीतर काय होतं, डायरेक्टर उडवली डायरेक्टर अगदी काय. टीचर आता आली, टीचरना पूर्वी गुरुजी म्हटल्यानंतर किती सन्मान आणि रिस्पेक्ट असायचा. आता टीचर म्हटल्यावर मागे जे असतं चालू तसं ते डायरेक्टरचं होतं, माघारी चालूच असतं. पण नाही, तेवढा आम्हाला वेळच दिला नाही. एक तर जास्तीत जास्त आम्हाला दोघांना तिथे उभं केलं. कसं गॉसिप करणार. तुम्ही असं सांगतायचं की जसं अंगठी धरून उभं केलं. खरं तर आणि आज सुचिताला खूप काम होतं, म्हणजे एवढं फारी लांबून आली होती आणि 2 असे चेहरे आणले होते की नाही मेकअप करावा. चेहरे गोड होते, तिला उलट काय म्हणतात मजा आली असेल. मला खरंच खूप मजा आली. आणि सगळ्यात सांगायचं म्हणजे की एवढ्या सिनियर आर्टिस्टनी माझ्या पाया पडलं. म्हणजे 1 मिनिट तर मी अशी थांबूनच होती की सरांना मी काय बोलू, म्हणजे नको की ठीक आहे. म्हणजे हे फक्त थिएटर आर्टिस्टलाच माहिती आहे की पाया पडतात पहिल्यांदा मेकअप आर्टिस्ट. म्हणजे मी बऱ्याच फिल्म्स केल्या किंवा ऍड्स केल्या, पण जे थिएटर आर्टिस्ट आहेत त्यांनाच माहिती की मेकअपची एवढी रिस्पेक्ट आहे आणि मेकअपला पाया पडलं जातं. तर सरांनी जेव्हा पाया पडत मी शॉक की म्हणजे मी काय बोलू आता सरांना, म्हणजे नको मी कन्फ्युज होते. सगळे आधी मेकअप सुरू करायला आता इथे आणखीन जर थोडा वेडेपणा नाही तो, मी असं मानतो की ते खूप जेन्युइनली झालं आणि खूप सिरियसली झालं. ते खूप छान झालं असं नाही म्हणणार, पण झालं. जे ऍक्च्युली मला करायला पाहिजे होतं ते त्यांनी केलं. पहिल्या शॉटच्या आधी त्यांनी माझ्या पाया पडले. ते ऍक्च्युली मी करायला पाहिजे ऍज अन ऍक्टर म्हणून डायरेक्टरच्या पाया पडायला. हो. ही परंपरा आहे. म्हणजे तुमचं मोठेपण पण आहे की म्हणजे तुमच्यासारखं एवढा नामवंत आणि एवढा गुणी आर्टिस्ट असं आता म्हणजे ह्या गोष्टी बोलतोय. नाही आणि सत्य आहे, ते सत्य आहे. मी खरं सांगतो, जुने खरंच जुने कलाकार आहेत ना, म्हणजे जाणते कलाकार जुने म्हणण्यापेक्षा की ते त्यांना कळतं की कसा कुठे रिस्पेक्ट केला पाहिजे. आणि डिरेक्टर हा कॅप्टन असतो, त्याच्या पाय पडलंच गेलं पाहिजे असं माझं मत आहे.
अगदी अगदी. कारण तो दिशा दाखवतो तुम्हाला. हो, ते तर आहे. तर ते डिरेक्टरनं तेवढं मोठं व्हायला पाहिजे, तेवढं जबाबदार व्हायला नाही पाहिजे. नाही पण मला असं म्हणायचं त्या पोस्टवर एकदा तुम्ही असलात की ते जबाबदार असल्याशिवाय तुम्ही तिकडे जाऊच शकत जाऊ नाही. शकत किंवा तुम्हाला जबाबदारी घ्यावीच लागते. पर्यायच उरत नाही. तर त्याच्यामुळे ते म्हणजे मला करायला हवं होतं ते त्याने केलं. सकाळी आम्ही जेव्हा आपण येत होतो समोर सरांच्या घरात समोर सर पण होते आपल्याबरोबर, सरांनी एक शिट्टी वाजवली आणि काकू बाहेर आल्या. ते मला फार भारी वाटलं. काहीतरी शिट्टीची गंमत. जाता शिट्टी मारली, काकू आत कुठं तरी होत्या, डायरेक्ट बाहेर आल्या. म्हणजे ही एवढी सवय आहे काकू तू सांगतो ही शिटी ही 50 वर्षाची आहे. आई ग. कॉलेजमध्ये सुद्धा. त्याच्यामुळे जगात ती कुठेही असली ना तर मी तू सिटी मारलं तर ती येणार. आई ग. मग फक्त त्याचं टोन वेगळं असतं. काय रे काय रे काय रे काय रे असं असतं. काय भांडणं पण शिट्टी करता. नाही मी स्वतः चेंज होतो. यार काहीतरी चिडली आहे. आता मी म्हणजे आता बर्गरचा विषय निघाला म्हणून मग सहज म्हटलं आता जर हट्ट केला तर नको. मी म्हटलं मी तेच सांगणार होतो. आता ती माऊली वाट बघत असेल माझी. बरं ते शिट्टी होऊन जाऊन दे ना. हा ते शिट्टी आणि 50 वर्षापूर्वी हा? म्हणजे ही 50 वर्षापूर्वी अशीच होती आणि ती अजूनही अशीच आहे. 50 वर्षापूर्वी पहिल्यांदा जेव्हा अशी शिट्टी वाजवली त्यावेळेला काय झालं होतं? काय नाही तिला त्यावेळेला कुठे म्हणजे कुठल्या प्लेसला घडलं? कॉलेजमध्ये. पहिल्यांदा कॉलेजमध्ये ओ. ती 1 वर्ष जुनी होती मला. आता काय सांगितलं? हा? 50 वर्षानंतर आता काय सांगितलं आहे तो? अरे या शिट्टीची कमाल आहे म्हणजे ती. कमाल म्हणजे नाही खूपच काय तिला आवडतं सिटी मध्ये बोलवलं. आणि त्याच्यामुळे काय म्हणजे मग अगदीच एकसारखं घरात गेल्यावर शिट्या मारत नाही. पण कधी ती क्रॉस करून गेलेली असेल ना तर मग तिला शिटी मारली का ती तिकडनं आले 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 असं करत. पण मग याचा अर्थ तुम्ही नाव घ्यायला लाजता का त्याचं? नाही नाही तिचं नाव निमा आहे. म्हणजे निमा मी बोलतो. तिचं माझ्या आईने नाव ठेवलेलं श्रद्धा आहे. अच्छा. ती ब्राह्मण आहे. ती अंड वगैरे अजिबात काही खात नाही. पण माझ्यासाठी सगळं नॉनव्हेज करते. हो, हो. फक्त ती काहीतरी ती सांगते पण पण मला खास नाही. नाही वासाने कळतं असं ती सांगते. हो. असेल बाबा माहिती नाही. हो. कारण आपल्या घरी म्हणजे तिच्या हातचं मटण किंवा चिकन वगैरे खाण्यासाठी विनय आपटे, रीमा, भक्ती सगळ्या यायच्या. पण त्या खायच्या नाही. नाही ती नाही कधीच खाणार. ती नाही कधीच नाही खाणार. तिने काय म्हणजे मला मी एकदा दोनदा म्हटलं अगं तू खा जरा कधीतरी. तुझं नाही तसं म्हणजे आता प्रत्येक वेळेला असं बोलताना मला तिचं हे जाणवतं की किती आठवण काढली आज दिवसात हो. तुम्ही. हो. म्हटलं ते हे म्हणाले पिझ्झाला जाऊया तर म्हटलं नको आज चला मग तिकडे. मला ऍक्च्युली आवडेल तिला आणायला खरंच. आम्हाला पण आवडेल त्यांना भेटायला. नक्की 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 मी सांगेन. आणि करा मग आता लवकर. जबाबदारी तुमच्या. पण तुमच्यातली ती केमिस्ट्री बघून इतकं छान वाटतं. छान, म्हणजे खरंच. खूप मस्त वाटतंय. म्हणजे आमच्यासाठी इन्स्पिरेशन येते. ती खूप मला पण सकाळी मी बघितलं तिला असं माऊली- बघाव्यासारखं हो झालं. ना? मस्त, हो. मी तिला माऊलीच हाक मारतो. आई गं. कारण ते आहेच. ती माझ्या आई म्हणजे माझ्या आईपेक्षा तिने मला जास्त सांभाळलं. माझ्या करिअरचं सगळं माझे फ्रस्ट्रेशन मध्ये डिप्रेशन मध्ये ड्रिंक करणं सगळ्या गोष्टीचा सगळा त्रास तिने भोगलेला आहे. आणि एवढं असून ऍक्च्युली ती केव्हाच निघून जायला पाहिजे होती. पण आय डोंट नो ते स्वामी समर्थांची कृपा असेल किंवा आईचा आशीर्वाद असेल माझ्या. पण नाही तिने कधी आणि फार कौतुक नाहीये पण ती एक तर ब्राह्मण आहे आणि दुसरं म्हणजे खूप श्रीमंताची मुलगी. बडोद्याची खूप श्रीमंत त्यांचे राजवाडे वगैरे होते. बापरे. आणि ती तिकडनं डायरेक्ट चाळीत आली स्टोव्हवर जेवण करायला.
आणि आमची लव्ह स्टोरी तर खूपच खतरनाक आहे. काय? म्हणजे 3 वर्ष भेटलोच नव्हतो आम्ही. म्हणजे जेव्हा तिचं आमचं अफेअर झालं तेव्हा 3 वर्ष भेटलोच नाही. ती तिच्या वडिलांनी तिला गुजरातला नेऊन ठेवली. म्हणजे हे कळल्यामुळं हो. मग काय त्याचा विरोध होता. हो. आणि मग 3 वर्षानंतर ती आली मुंबईला. मी फक्त त्यावेळेला मी रिडिफ्युजन ऍडव्हर्टायझिंग एजन्सीमध्ये काम करत होतो. मला 265 रुपये पगार होता आणि मी तिकडे काम करत होतो आर्टिस्ट म्हणून, कमर्शियल आर्टिस्ट. आणि ते करत असताना तिचा फोन आला की मी आली आणि आता मी परत गेली तर मी परत येणार नाही, कारण माझ्या तिकडे ठरवता येत लग्न. मी म्हटलं मग तू उद्या सकाळी ये 6 वाजता. तरी सुद्धा उगाच सकाळी सकाळी, कारण मी जॉब मध्ये नोकरीला होतो त्यावेळेला. 6 वाजता येते ती. आणि त्यावेळेला तिचे वडील येतील म्हणून त्यांना मारण्यासाठी, दम देण्यासाठी राणा होता खाली पाटेकर. बर. हो. त्याची गँग होती म्हणजे. हा, तो तिला बहीण मानायचा. हो. आणि ती आलीच. मी म्हटलं आता काय करूया, तुला काय करूया, तुला काय करूया, काय चल लग्न करूया. आणि जाऊन लग्न केलं. 500 रुपये विश्वास आहे. ते ऐकू गेली होते ना. हॅलो हॅलो. तिला वाटलं निघाले म्हणून. नाही शॉर्ट वगैरे चालू असतं. आणि मग काय जाऊन लग्न केलं 500 रुपयात. 2 महिन्याचा पगार. हो. आणि एक ओळखीचे होते, त्यांनी मंगळसूत्र दिले. आणि माझ्या क्लब मध्ये, मी ज्या क्लब मधनं खो खो खेळायचो, मी 14 वर्ष खेळलो खो खो. मी नॅशनल वगैरे सगळं खेळलेलं. तर त्या क्लब मधली जी मुलं होती ना, ती सगळी तिकडे आलेली होती, सगळी लग्नाला. म्हणजे आई वडील होते, कारण ते काय, पण तिच्याकडचं कोणी नाही. म्हणजे आता इतकी वर्ष झाली लग्नाला, थोडस नाव आहे मला, किंवा पैसे नाही पण नाव. तर ते एवढं असून सुद्धा तिचे वडील वारले, तिची आई वारली वगैरे, पण ते कसे दिसतात हे मला अजूनही माहिती नाही. काय सांगता? अजून एक्सेप्ट नाही केलं त्यांनी? नाही पण नाही करा, कारण काय संबंध नाही. पण माझा काय संबंध नाही. म्हणजे मी जाणारच नाही तर कधी, बघणारच नाही तर त्यांच्याकडे. कारण ते हा काय करणार, हा चाळीत राहतो वगैरे असं ज्या पद्धतीने रिॲक्ट झालं होतं. कारण ते ब्राह्मणाची मुलगी, श्रीमंताची मुलगी, ठीक आहे. पण ती पोर गेली नाही. खायचे वांदे होते तरी सुद्धा गेली नाही. 3 वर्षानंतर पहिली साडी घेतली. तर या विषयावर बायोपिक करा तुम्ही. पोझिशन चेंज केली ना मला. आणि मिळत होतं यंग व्हर्जन म्हणून कोणाला घ्यायचंय तुम्हाला माहिती म्हणजे त्यांनाच, माझं नाही म्हणत मी. तेवढे यंग दिसतात अजून. सगळ्या आपल्या म्हणजे बोलण्यातून एक आहे की तुम्हाला दुसऱ्यांना अप्रिशिएट करण्याचं खूप म्हणजे आहे तुमच्याकडे. की तर मेकअप करत असेल किंवा डायरेक्ट करत असेल किंवा तुमची बायको असेल, हे सगळे तुम्हाला अप्रिशिएट तुम्ही खूप करता. आणि ते म्हणजे त्याच्यामुळे खूप लोकांना तुम्ही आपलंसं करून घेता, असं आहे ते. ऍक्च्युली मी तुम्हाला खूप खरं सांगू का, तसं नसतं कोणी जवळ. म्हणजे माझ्या तर नाही कोणी जवळ. इथे बोलतो आपण, खूप छान रिॲक्ट होतोय सगळं. तुम्ही खूप सुंदर आहात, बेसिकली तुम्ही सुंदर आहात आतून, त्याच्यामुळे हे आम्ही बोललो होतं. बाकी कोणी नसतं. नाही, खरं सांगतो स्वामीजी. मी आणि माझी बायको, आमच्या दोघांचं अख्ख्या दिवसातलं डायलॉग जसे एवढे असतात की सकाळी उठल्यानंतर चहा घेतेस, बरं दुपारी वाढतेस, हो काय केलं सर, संध्याकाळी आज काय करणार आहेस तू, चला आता झोप आली, कंटाळा. पण मला एक विचारायचं होतं. मी बऱ्याचदा आपण गप्पा मारताना माझ्या एक गोष्ट लक्षात आली की तुम्ही आता एवढे चांगले ऍक्टर आहात, तुम्हाला ऍक्टर म्हणून लोक जास्त ओळखतात आणि तुम्ही
पण ज्या वेळेला खो खोचा विषय निघतो आणि तुम्ही म्हणता की मी खो खो खेळलोय, हो. त्यावेळेला तुम्ही असं खूप अभिमानानं बोलता आणि फुलून येतं असं मला जाणवलं. त्याचं कारण ऍक्टिंग फक्त- पेक्षा नाही ऍक्टिंग म्हणजे आहे, मला आहे, आवड आहे किंवा माझी इच्छा आहे, पण खरं म्हणजे मला ऍक्टर व्हायचं नव्हतं आधी. स्वामींची शपथ, मला ऍक्टर व्हायचं, मला डिरेक्टर व्हायचं. कारण मी खूप नाटकं, खूप एकांकिका, मी फिल्म डिरेक्ट केली, मी ॲड फिल्म डिरेक्ट केली, मी हिंदी सिरियल डिरेक्ट केली, मी मराठी सिरियल डिरेक्ट केली. पण गंमत अशी आहे की मी आपण म्हणतो ना नशीब वाईट असतं, त्यातला मी आहे की माझ्या हे सगळं करून म्हणजे माझ्याकडे आता एक क्लिप आहे जे विजय केंकरे माझ्याबद्दल बोलला की 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 मी किती मोठा डिरेक्टर आहे. म्हणजे ऑफकोर्स तो बोललाय म्हणजे सगळं नाही, पण तो खूप बोललाय माझ्या ते प्रतिभा आणि प्रतिमा त्या संदर्भात त्यांनी. तर ते काय झालं माहिती, त्या दरम्यान कोणी विश्वास नाही ठेवला. म्हणजे मी अवॉर्ड्स घेऊन किंवा सगळं करून, आता सांगायला थोडीशी लाज वाटते मला, पण प्रशांत दामले पासून सगळे माझ्या हाताखाली तयार झालेले, सगळे. आणि याच्यातली कुठलीही गोष्ट खोटी नाही. म्हणजे तो पटवर्धन, पाटकर, वाडकर, सगळे 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 खूप जण, म्हणजे पहिला ब्रेक सुद्धा. पण त्यांना त्या सगळ्या गोष्टीची जाणीव नाहीये कोणाला. कोणीही इकडे इतकी पोरं तयार केली, एवढं सगळं. प्रशांत दामले इतकी नाटकं करतो किंवा एवढं करतो, आता 12,500 त्यांनी प्रयोग केले सगळ्या नाटकांचे. अनेक वेळा माझं त्यांनी कुठल्या तरी इंटरव्ह्यू मध्ये माझं नाव घेतलं असं मला सांगण्यात आलं. मला माहिती नाही, पण नाटकात वगैरे घ्या तर नको. पैसे आहेत त्याच्याकडे, तो मरायला टेकलाय की काय प्रॉब्लेम आहे त्याचं तर नाही. असं कोणीही ऍक्च्युअली काय त्याला काय अर्थ नसतो म्हणजे माझ्या याच्याप्रमाणे. आणि म्हणून खो खोच्या संदर्भात ना ती खो खोतली जी माणसं होती ना ती खूप ग्रेट होती माझ्यासाठी. आणि मी खो खो खेळत होतो त्याचं कारण असं, मी आधी क्रिकेट खेळायचो. तर क्रिकेट ज्यावेळेला संदीप पाटील वगैरे खेळायचे ना त्यावेळेला क्रिकेट खेळायचं. मी एकदा माझ्या वडिलांना म्हटलं, ते तर संदीप वगैरे बोलले, अरे मग तू यंगस्टरला खेळले यार. मी विचारतो वडिलांना, म्हणून वडिलांना विचारायला गेलो मी की भाऊ मला क्रिकेट खेळायचं. मग जा खेळ. सगळं म्हटलं नाही, त्याला फुल पॅन्ट लागते, बूट लागतात ते वगैरे. तुला आपली लाईफ नाही, कारण ते घरात वॉच रिपेअर करायचे माझे वडील. आणि त्याच्यात 2 आणे 2 पैसे 4 आणे असं एवढं मिळायचं. तर त्याच्यामुळे मग मी त्या विजय क्लबमध्ये माझ्या वर्गातला एक बिडवे नावाचा मित्र होता. तो मला मग इकडे चल ना लंगडी खेळतात. मी म्हटलं चल. मग मी लंगडी खेळायला गेलो. लंगडी खेळताना नंतर मग खो खो खेळायला. पण लंगडीचं कसं काय, शाळेची जी निळी पॅन्ट असते ना ती लंगडीलाही चालते, लग्नालाही चालते, प्रेतालाही चालते, सगळं. त्याच्यामुळे ती तर मग तिकडे मग खेळायला लागलो मी. आणि विजय क्लब हा म्हणजे माझ्या खूप, मला गर्व येत आहे माझ्या क्लबबद्दल. त्याचं कारण असं आहे की तिथे खेळायला जायचो ना त्यावेळेला तुम्ही काय अभ्यास केलाय हे डायरीवर लिहून आणायचं आणि खाली आईवडिलांची सही पाहिजे तरच खेळायला मिळायचं. तर त्याच्यामुळे मला कंपल्सरी अभ्यास करायला लागला, अगदी खरं सांगतो. आणि म्हणून मी मॅट्रिक झालो, म्हणून कॉलेज केलं सगळं वगैरे. पण जर मी क्लबमध्ये नसतो ना तर आत्तापर्यंत माझा केव्हाच फोटो लागला असता. कारण मी सकाळी यांना सांगेल, माझ्या बरोबरचे जे मित्र होते ना ते जेलमध्ये मेले, एड्समध्ये मेले, त्यांची मर्डर झाले, असं बरेच सगळं. मी ज्या चाळीत राहतो म्हणजे एक खोली सोडून वेश्या व्यवसाय चालायचा. खूप घाण होतं सगळं. म्हणजे चरस, गांजा, आफू वगैरे सगळं 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 होतं त्याच्या आमच्या चाळीत. जागते रंग नव्हता सिनेमा माहिती, त्याच्यासारखं होतं सगळं. एकाने नोटा छापायचं मशीन पण आणलेलं होतं, तोही पकडला गेला. हो. आणि त्याच्यामुळे काय तर वेश्या व्यवसाय करायचं तर त्यांच्यामुळे ते दलाल वगैरे इकडे तिकडे करून मग बहिणी गॅलरी तिथे गेल्या ना ते काहीतरी कमेंट करायचं, मग त्याच्यावर मारामारी. हे असं सगळं केलं. आणि त्या ह्याच्यातनं मला क्लब मिळाला आणि म्हणून मी अभ्यास केला. त्याच्यामुळे माझा क्लब आहे हा माझं आयुष्य आहे. आणि आई वडिलांचे तुम्हाला आशीर्वाद लागतात तो भाग वेगळा, पण फुकट नाही गेलो मी.
जे व्हायला पाहिजे होतं ऍक्च्युली. नाही तर अगदी चालूच आहे तर त्याला सांगतोच. नाही तर मी पूर्वी ना आमच्या इकडे त्या दरम्यान पैसे नसायचे, त्याच्यामुळे मी कंट्री दारू म्हणतात ना ती फुग्यातनं पोचवायचो. मला एक आणा मिळायचं. हा, हे असं सगळं केलेलं आहे मी. सगळं केलेलं आहे, काय केलेलं नाही. त्याच्यामुळे ना आता मला असं वाटतं की नाही आता म्हणजे पण ते तुम्हाला जेव्हा आम्ही स्क्रीनवर बघतो ना तेव्हा असं वाटतं की तुम्ही एकदम पांढरपेशा घरातले अगदी सुशिक्षित, म्हणजे मला तर असं वाटत होतं की तुम्ही डॉक्टरच आहे नाही का तुम्हाला. मला ते मगाशी म्हणत होते त्यांनी मवालाचा रोल केला, मला इमॅजिनच होत नव्हतं. मला माझा तो मवाली केलेला की हळद रुचली कुंकू असं हो, नाही मी गमतीत म्हणतोय. पण फर्स्ट जे इम्प्रेशन जेव्हा पडतं ना तेव्हा असं वाटतं की तुम्ही एकदम सोफिस्टिकेटेड, लहानपणापासून असं चौकोनी घर असतं ना अशा घरातूनच तुम्ही वाढलेला असं तुमचं इम्प्रेशन. तसं नाही झालं ऍक्च्युअली. पण ते तरी सुद्धा हे सगळं माझा क्लब आणि माझी आई, त्याचं कारण मी सांगतो. माझे खूप मित्र होते दादर टिटीला. मी तिकडे जायचो रात्री 2, 2:30, 3 वाजता यायचो घरी. तिकडे सगळे दारू प्यायचे. म्हणजे मी ड्रिंक घेतलं नाही अशाला भाग नाहीये, मी खोटं नाही सांगणार. तर ते तिकडे सगळे दारू प्यायचे. मग हे दारू प्यायले ना सगळ्यांना सोडायला मी कारण मी प्यायचो नाही त्यावेळेला. आणि ते प्यायचो नाही कारण त्याचं फक्त एकच असायचं, मी झोपायला गेलो ना की आई माझी पापी घ्यायची आणि तिला फक्त वास येऊ नये म्हणून मी ड्रिंक घेत नव्हतो. ते शेवटपर्यंत मरेपर्यंत माझी पापी घेत होती. तर त्याच्यामुळे असं झालं की सगळं केलं असतं कदाचित, पण ते आईमुळे नाही झालं. आणि ती शिकलेली 2 स्त्रिया अशा आहेत तुम्हाला खूपच असं त्यांनी त्या भाग्यवान नाही, पंखाखाली असं प्रोटेक्टेड आहे. आता सुद्धा ते बायकोने फोन केला तर ती वाट बघत असणार काय परत कधी येतो. तिला असं वाटलं असणार शॉप चालू आहे म्हणून डिस्टर्ब नको करायला. पण त्या कधीतरी भेटल्या तर मी सगळं सांगणार आहे त्यांना की दिवस तुमचा त्यांच्या आठवणीतच गेलाय, तुम्ही त्याच्यापासून दूर नव्हताच. नाहीच, मी तिकडे सुद्धा शूटिंगला गेलो ना तो मडला जातो ना मला. पण ते काय नको, ते तिची शिवाय नाही ना. म्हणजे काय म्हणतात त्याला ते की ती सगळंच आहे. ते आई आहे, बायको आहे, सगळं मैत्रीण सगळं आहे. पण ते अजून इतक्या वर्षात कधी ओरडली नाही माझ्यावर. काय सांगता? म्हणजे मीच ओरडलो असेल किंवा मीच चिडलेलो असेल. फोटो बघायचे हा काय फोटो हो ना. पण कसं काय शक्य आहे ओरड? नाही ती नाहीच ओरडत नाही, मीच मूर्खासारखा ओरडतो. छान झालं. पण आज खूप सविस्तर गप्पा झाल्या, म्हणजे आपण हसलो पण तेवढं, इमोशनल पण तेवढं गंभीर झालं. म्हणजे सरांनी जे काही त्यांच्या आयुष्यातल्या गोष्टी सांगितल्या, अंतर्मुख होण्यासारख्या गोष्टी. कॅमेराला पण प्रेम हे किती निखळ असतं हे खूप तुला पण बघायचं कॅमेरा कानवे नाही अजून मला फरक कळत नाही. तिला जास्त काळेच पण तुला म्हणजे कमी सांगावं लागत असेल ना ह्याला. त्याचं खूप तो करत असतो कॉन्सन्ट्रेशन. त्याच्याकडे खापर फोडायला कोणीच नाही ना. ओरडणार कोणाला? मीच ते रे. आता पण झालं तुम्हाला काय फक्त इशारो 7वीच्या वर्गात जायचं, बसायचं पुढे. आणि अजून एक गोष्ट म्हणजे मी ऑलरेडी म्हणजे पहिला प्रोजेक्ट मी सतीश सरांसोबत केलेला मुंबईमध्ये शूट केलेला आम्ही. सो तेव्हा मी पहिल्यांदा भेटलेलो पनवेलला, बालाजी सिंफनीचं शूट होतं. सो
याच्या आधी म्हणजे जे आर्टिस्ट सोबत काम केलेलं मी ते लाईक ज्युनियर आर्टिस्ट होते किंवा एक ॲव्हरेज म्हणजे एवढे सिनियर नवीन होते. आणि जो तुम्ही अनुभव सांगितलं किंवा तू सांगितलंस मग की जेव्हा मेकअप चालू करायच्या आधी तेव्हा त्यांनी जेव्हा पाया पडल्या, सो सेम की मी आतापर्यंत म्हणजे 2016 पासून जे शूट केलेलं, सो आजपर्यंत मी स्वतःहून पण दसरा सोडून कधी कॅमेऱ्याला पाया पडलं नव्हतं. आणि तेव्हा जे शूट आपलं चालू पहिला शॉट घेत होतो तेव्हा जेव्हा खूप दिवसांनी मे बी तुम्ही तेव्हा आय थिंक लॉकडाऊन नंतर शूट करत होतो आणि तेव्हा जे पाया पडले ना ते बघून मला एक असं झालं की असे पण लोक आहेत जे म्हणजे अजून आपण पोचलो नाहीत पण असे खूप लोक आहेत जे एवढे कनेक्ट आहेत त्या गोष्टीचं. बरेच आहेत पण लाईक आत्ताचे जे आहेत त्यांना तेवढा त्याचा मे बी रिस्पेक्ट आहे नाही माहित नाही, पण लाईक हे बघितल्यानंतर असं वाटतं की आणि ही गोष्ट शिकवून नाही होत, ती आतूनच यायला लागते असं. पण मला असं वाटतं कोणीही जगातला मोठा असू दे किंवा त्याच्यापेक्षा कोणीही असू दे, लहान असू दे मोठा असू दे, त्या माणसाला मान देणं किंवा त्याचा इगो सांभाळणं हे खूप महत्वाचं आहे. कारण तुम्ही म्हणजे आपण खूप साधं उदाहरण, आपल्या मुंगी असेल इकडे आणि ते असं केलं ना तर ती जाताना चावून जाते, तिचाही इगो हर्ट होतो. तर माणसांना तर आपण इगो सांभाळला पाहिजे, मान द्यायलाच पाहिजे असं मला असं प्रामाणिक वाटतं. आणि काय म्हणतात त्याला, ते हल्ली ते जरा कमी झालं नाही तर मला ते वारकरी पंथातलं खूप आवडतं की प्रत्येक माणसात देव आहे आणि ते जे सगळ्यांना माऊली आणि ते खूप महत्वाचं आहे असं मला असं वाटतंय की तुम्ही कितीही मोठे व्हा पण त्या गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. समोरच्याला मान देणं, लहान असला तरी पण आहे म्हणजे नाही वादच नाही, फार ते आहेत खूप छान आहेत ते. सकाळी मला त्यांनी दम देऊन झाला ऍक्च्युली दोघांचा. शर्ट काय मी काय समजला की तुम्ही मला अरे म्हटल्याशिवाय मी येणार तर आता एवढं तर सांगायलाच पाहिजे आणि हे आम्ही हक्काने बोलू शकतो. अगदी आहे माझच नाही, पण दोघांनी यांनी पण मला दम दिला. ते आम्हाला आवाज करतायत असं पचतच नाहीये. पण ते आणि आता या कॅरेक्टरला सुद्धा ते म्हणजे पचत नाही. मला असं वाटतं नाही हा ठीक आहे. नंतर असं झालं की ओके आपण करतोय काम किंवा एकत्र आणि मग अरे तुला झालं तर ओके. कारण आताचे म्हणताय का तुम्ही आताची जनरल एक टेंडन्सी काय असते माहिती ना, असं काय केलं अरे काय म्हणतोस कुठे गेला होतास तर असं एक डोक्यात येतं मी याला ओळखत नाही डायरेक्ट अरे तुला शूटिंगचे इथे आनंद जो आहे ना अनंत जो त्याची मुलगी क्षिती तिला अगदी छोटी असल्यापासून मी ओळखत होतो. ती एक दिवशी फार पूर्वी काळोख नावाची एक सिरियल करत होतो पूर्वी, त्यावेळेला त्या अंत्या पण होता मी पण होतो त्याच्यात आणि ती आली होती स्टुडिओ एसएल स्टुडिओ. ओके. तर ती माझा मेकअप जरासं थोडंसं काय होता तो केला मला, मग अंत्या बसला. अंत्या मेकअप केला जरा थोडासा वगैरे असं तिले बाबा तू ना बाईसारखा दिसतोस. तो बस सतीश काका बघ कसं दिसतो मस्त. काय बोलतेस काय तो पिसाळे काय नाही मी बोलले खरे ते इकडे लाली घेतले जातो ती बोलली एवढीशी होती फ्रॉक मध्ये. ती त्या दिवशी मला भेटली आमच्या सिरियल मध्ये होती. सतीश काका मिठी सगळी मारून वगैरे सगळं झालं मला. चल मी आले सिगरेट ओढून आले. पुढे काय बोलणार बरं काय ती हल्लीच्या म्हणजे मी दोष नाही त्याच्या हल्ली म्हणजे मी 89 वगैरेचा नाहीये पण काय होतं माहिती म्हणजे मला असं वाटतं की ते काळजी नाही करत.
काळजी नाही करत की याला काय वाटेल वगैरे. सिरियल काय म्हणतोस तू, अच्छा तुला त्रास होतोय मग जा ना बाहेर तू. असं ही हल्लीची जनरेशन. आणि काय बरं आमच्या म्हणजे एवढा काही करावं कोणी काय असं काय प्रत्येकाला. पण मी हल्ली मी वॉक घ्यायला जातो गारमनशाळेच्या गल्लीत. मी ते पार्कात जात नाही, शिवाजी पार्कात जात नाही. तिकडे इतके मुली सिगरेट उडत असतात. मी म्हटलं अरे काय ग्रेट आहे, मस्त आहे, छान, फर्स्ट क्लास. मला वाटतं भारताची धुरा त्यांच्यावर चांगला होता धुरा. काय मला गंमत वाटते. आणि म्हणजे ते चितीला मी गप्पच झालो. एवढं लहानपणी बघितलेलं. हो आणि ती चल काका चल तू सोडलीस ना सिगरेट. म्हटलं काय होणार आहे कळत नाही. काय होणार आहे काय माहिती तेच ना. सगळं व्यवस्थितच होईल. नाही ते त्याला इलाज नसेल, म्हणजे ते आपल्याला व्यवस्थित आहे असं मानावं लागेल. हा ते अरे वा छान छान मस्त दारू पिऊन अरे एवढं तुम्ही तुमच्या काळात अशा खूप विस्कटलेल्या गोष्टींना म्हणालच असेल की नाही चांगलं चाललंय. बोललोच की अजूनही बोलतोच आहे. काय त्याला काही इलाज नाही, ते तुम्हाला बोलावंच लागतं, नाही तर जगता नाही येणार, जगू देणार नाही तर आता तेच होईल. ते आपण ते छान असतं. म्हणजे काय ह्या सगळ्या म्हणजे मला काही वेळेला गंमत वाटते. म्हणजे परत मी थोडस माझ्या बायकोवर येतो. एकदा मला ना सकाळी 8 वाजता कोणीतरी माणूस बोलवायला आला घरी चला शूटिंग लावा. मग किती चुकीचं होतं, किती आपण मगाशी तुम्ही म्हणालात की, पण मी म्हटलं की माझ्याकडे कोणी नाही आणि ते खूप छान की 8 वाजता बोलवायला आला. हिंदी भाषिक होता, उंच होता. मी म्हटलं काय कशासाठी बोलवलं, तुला आपको बुलाया है. मतलब किसने, कांतीलाल राठौर. कांतीलाल राठौर कौन है, एक फिल्म बना रहे हैं हिंदी, आपको बुलाया है. कहाँ पे, पार्ला में. अरे 2 मिनिट ठेव, मैं अभी आता हूँ. आंघोळ गेली त्याने काय टॅक्सी थांबवली होती आणि टॅक्सी थांबवली होती आणि टॅक्सीत बसलो आणि गेलो पार्ल्याला. पार्ल्यात एका चाळीत शूटिंग चाललं होतं. त्या सिनेमाचं नाव होतं रामनगरी, अमोल पालेकर. तर त्याचा हिरो होता अमोल पालेकर. आणि मी तिकडे गेलो. मला अमोलने विचारलं तू कसं काय इकडे आलास. मी म्हटलं मला तो माणूस घेऊन आला, तो उंच आहे ना, तो सोनेरी बुक घालून आलाय तो. कसं मला नाही माहिती, मला चांगला रोल आहे. हा तो असेल बरोबर. अच्छा 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 मस्त मस्त असं वगैरे झालं. मग त्यावेळेला सिगरेट ओढून सिगरेट ओढलं, चहा प्यायला. 2 तास झाले, 3 तास झाले, कोणी बघायला तयार नाही. थोड्या वेळाने एक माझ्या तरुणपणातलं एक अभिनेत्री होती, तिचा भाऊ आला. तर हाय झालं तू. मी म्हटलं हो मला बोलवलं. असं झालं. नंतर असिस्टंट डायरेक्टर आला. अरे सतीशजी चिले मेकअप काय करायचं ते तर सांगा. काहीच माहिती नाही. मेकअप प्लेन मेकअप वगैरे असं. आणि अर्धवट मेकअप झाला आणि कांतीलाल राठौड आले. आणि मला सतीश पुलेकर बोला हाँ जी आप जाइएगा, आपकी जरूरत नहीं है, चलो चलो. अर्धवट मेकअप